नमस्कार छोट्या दोस्तांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी यामधील झोपाळा गेला उडून ही गोष्ट पाहणार आहोत. तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना? म्हणूनच आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे. एका तळ्यात दोन बेडूक होते. ते बेडूक कधी पाण्यात खेळ खेळायचे तर कधी पाण्याच्या बाहेर खेळ खेळायचे. अतिशय खोडकर होते. खूप मजा मस्ती करायची. एकदा गंमतच होते. पाण्यामध्ये खेळत असताना त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. खांब दिसल्यानंतर त्या दोन बेडकांपैकी एक बेडूक म्हणतो, चल आपण वेल आणून या खांबांना बांधूया आणि त्याचा छानदार झोपाळा बनवूया. दुसरा बेडूक तयार होतो आणि दोघेही वेल आणून त्या खांबांना बांधतात. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाल्यानंतर ते दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागतात. पुढे मागे असे झोके घेत राहतात. तोच काय गंमत होते माहिती का तुम्हाला? अचानक तो झोपाळा उडू लागतो. दोघांच्याही काही लक्षात येत नाही हे काय चाललंय ते. तेव्हा नंतर त्यांच्या लक्षात येतं की हे दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. हे लक्षात आल्यावर ते दोघेही बेडूक पटापट पाण्यामध्ये उड्या मारतात. अशा प्रकारे त्या दोन बेडकांची गंमत होते. बालमित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो बरं? तर आजूबाजूच्या परिस्थितीचे नीट निरीक्षण केले पाहिजे आणि नंतरच कोणतीही कृती केली पाहिजे. नाहीतर गोष्टीतील त्या दोन बेडकांसारखी गंमत होते. आवडली ना गोष्ट? मग आता ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी, ताई, दादा यांना सुद्धा सांगा बरं का. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.